नावे कोर्टात गेलेला आहे। लोणीकर साहेब प्रश्न फक्त विचारा लोणीकर साहेब। अध्यक्ष महोदय, माननीय बावनकुळे साहेबांचे मी आभार मानतो की महाराष्ट्रातली पहिली प्रश्न घटना विचारा आहे लोणीकर साहेब। जिल्हाधिकाऱ्यांनी 75 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला, शेतकऱ्यांचे पैसे लुटले। महसूल मंत्री महोदयांकडे मी प्रश्न तक्रार विचारा। केली, मागच्या अधिवेशनामध्ये प्रश्न प्रश्न विचारा। मांडला आणि त्यांच्यावर कारवाई झाली, ते जेलमध्ये आहेत। प्रश्न विचारा त्यांनी लोणीकर बोगस साहेब। प्रमाणपत्र मिळवून कलेक्टर पद घेतलेलं आहे। ही वसुली करणार का? 75 कोटी रुपये त्यांची मालमत्ता जप्त करणार का? नाही, 241 कोटी रुपये वसूल करा। 241 कोटी जास्त त्यांनी लवादामध्ये जास्तीचे आदेश पारित केले आहे। प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे, पण उत्तर संपेपर्यंत वाढवून देत आहे। माननीय लोणीकरजी, आपले प्रकाश सोळंकेजी, आपणही मांडला आहे। गंभीर काय आहे, जिल्हाधिकारी लेवलचे अधिकारी आणि त्यांनी तिथून ट्रान्सफर झाल्यानंतर बीडमधनं बॅकडेटमध्ये 310 कोटीचे रक्कम वाढवून देणे आणि हे मोठा भ्रष्टाचार करणे आणि मग त्यामध्ये खरं तर आम्ही हे प्रकरण मागच्या अधिवेशनात आलं होतं। माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घातलं। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी फॉरेन्सिक त्याच्या सह्या वगैरे आहेत का फॉरेन्सिक त्या तपासल्या। फॉरेन्सिक रिपोर्ट आला, कलेक्टरवर गुन्हा दाखल झाला आणि कलेक्टरला त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलं आणि आता आपण ते पैसे थांबवले 310 कोटी, त्यातले फक्त 73 कोटी वाटप झाले आहेत। हे 73 कोटी ज्यांना वाटप केले आहे त्यांच्याकडनं वसूल करण्याची कारवाई नॅशनल हायवे करते आहे आणि हे 310 कोटीचा चुकीचा जो लवादाचा आदेश आहे तो या ठिकाणी रद्द करण्याचं काम नॅशनल हायवे कोर्टात जाऊन करता आहे। कारण लवादाने एकदा आदेश पारित केला, कारण कलेक्टर तेव्हा लवाद होते आणि त्यामुळे त्यांनी आदेश पारित केल्यावर कोर्टातनं तो आता जो निवाडा आहे तो स्क्रॅप करावा लागेल, पण पैशाचं वाटप झालं नाही। 73 कोटीचं वाटप झालं, मात्र हे 73 कोटी वसूल करण्याची जबाबदारी नॅशनल हायवेने घेतलेली आहे। NHAने त्याबद्दलची केस टाकलेली आहे। निश्चितपणे हे पैसे वसूल होतील। कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे। माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री। एक मिनिट वळे साहेब।